शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार. पुण्यातील स्वारगेट स्थानकातील घटनेनं राज्यात खळबळ. स्वारगेट बस स्थानकातील सीसीटीव्ही आणि आरोपीचा फोटो समोर. स्वारगेट बस आगाराच्या आवारातील भंगार बसेसमध्ये महिलांचे कपडे. भंगार बसेचा वापर अनैतिक कामांसाठी होत असल्याचा आरोप. पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षेचे 3-13. पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरला नाहीये का? स्वारगेटच्या घटनेनंतर विरोधकांचा सवाल. नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्याचा सहलीला गेला असताना मृत्यू. कोणताही त्रास नसताना 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला कसा, याचं गूढ. संतोष देशमुख हत्येतील 7वा आरोपी कृष्णा आंधळे 78 दिवसानंतरही फरार. कृष्णा आंधळेच्या घातपाताचा संशय. अमरावतीच्या मेळघाटात अंधश्रद्धेच्या नावावर अघोरी कृत्य. 22 दिवसांच्या बाळाला दिले 65 चटके. बाळाची प्रकृती गंभीर. चिखलदरा तालुक्यातील धक्कादायक प्रकार. बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या संघर्ष रंगण्याची चिन्ह. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा. आणि सिंधुदुर्गातील सेतू केंद्रांचं कंत्राट गुजरातच्या कंपनीला. स्थानिकांच्या नोकऱ्या जाणार. वैभव नाईकांचा आरोप. तर स्थानिकांवर अन्याय होणार नाही, नितेश राणेंची ग्वाही.